नाटक, दूरचित्रवाणीवरील मालिका आणि सिनेमांमधून विविधरंगी भूमिका साकारताना रसिक मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांच्या पार्थिवावर वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी कलाकारांनी साश्रू नयनांनी कुलदीप पवार यांना अखेरचा निरोप दिला। प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना शनिवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते, मात्र अखेर सोमवारी कुलदीप पवार कालवश झाले। तो सेटवर असला की सेट जिवंत व्हायचा आणि सगळ्यांना त्याचा हवं असले, पण वेगवेगळे किस्से म्हणजे इतक्या वर्षांचा त्यांचा अनुभव ते सतत शेअर करायचे, नव्या पिढीला सांगायचे की हे कसे करायचे अभिनय, ते कसे करायचे, स्वतःबद्दल कधीही बोलायचे नाही। माझा ज्या वेळेला परिचय झाला त्यावेळेला केवळ पवार आडनावामुळे त्याने मला जवळ केलं नव्हतं, तर आपण काय करू शकतो, कशासाठी आलायस तू, याची जाणीव करून दिली आणि मग मला त्याने सांगितलं की या पद्धतीने जायचं। कुलदीप पवारांबरोबर राहणं म्हणजे एक मेजवानी असायची। ते माणूस कधी शांत नसायचे, म्हणजे कधी पडद्यावर ते फार कमी हसवायचे लोकांना, पण पडद्याच्या बाहेर भयंकर हसवायचे। आम्ही एकत्र दामिनीमध्ये जवळपास वर्षभर होतो आणि खास करून आमच्या दोघांचे जास्तीत जास्त प्रसंग असल्यामुळे मला त्याचा सहवास खूप लाभला आहे। आणखीन मी असं म्हणेन की एक कलावंत म्हणून ठीक आहे, पण त्याच्याकडे जे काही सामान्य ज्ञानाचा जो काही खजिना होता, हे कुठचीही गोष्ट विचारली कारण की खूप चतुरस्त्र होता आणि स्वतःवरती विनोद करणं, आणखीन आपल्या भोवती बसलेल्या सगळ्या कलावंतांना मनमुराद हसवायचं, हा त्याचा छंद। बोलायला वागायला माणूस म्हणून फारच चांगला होता तो आणि विनोद तर एवढं करत राहायचं, म्हणजे आत्तापर्यंत परवापर्यंत आम्ही करत होतो। म्हणजे कुलदीप असला की कधी चांगलं छान वाटायचं आणि माझ्या घरच्यांपासून त्याची मैत्री होती, म्हणजे आई वडील पण माझे त्याचे चांगले मित्र होते, माझी बायको पण मित्र होती त्याची। आणि वॉज अ ग्रेट स्टोरी टेलर, म्हणजे माय गुडनेस, कुलदीपला ना अशा मैफिली जमवायला इतक्या आवडायच्या। आणि एक छोटासा इन्सिडन्स पण जो अगदी आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघितला असेल, पण तो कुलदीपच्या तोंडून ऐकताना त्या इन्सिडेंटचं काहीतरी एक खूप मोठ्या गोष्टीत स्टोरीत रूपांतर व्हायचं। ही हॅड अ फॅन्टॅस्टिक सेन्स ऑफ ह्युमर। मी कोल्हापूरला त्यांच्या घरीही आम्ही नंतर सिनेमे वगैरे करताना जेवायला वगैरे गेले होते, म्हणजे खूप छान घरोबा त्यांच्याबरोबर होता आणि एक उमदा मनुष्य, अ व्हेरी गुड ह्युमन बिईंग। त्यांनी कधीच सिनियर आणि माझ्यापेक्षा हे ज्युनियर जसे इगो प्रॉब्लेम्स कधीही कुलदीपला नव्हते। एक चांगला नट आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगायचं म्हणजे एक तो चांगला माणूस होता। माणूस असणे फार महत्त्वाचं आहे आणि माणूस त्याच्या भोवती सतत लोकांचं कोंडाळं जमलेलं असायचं। त्यांना आपल्या कोल्हापुरी स्टाईलच्या भाषेमध्ये निरनिराळे किस्से सांगून इतका एंटरटेन करायचा की त्याला सहसा कोणी सोडायला बघायचंच नाही। आमचंही त्याच्या बाबतीत तेच व्हायचं।